किंवा नाही आलेत आणि ठरलंच काय नाही तरच आधीच चर्चा त्याला काहीच अर्थ नाही ना. आमचं युती होणार नाही होणार या आधीच चर्चेला काहीच अर्थ नाही. आता तशी येणार ते ही विषय 29च्या नंतरचा आहे. कोण चर्चेला येणार आणि चर्चा काय होणार हे चर्चा झाल्यानंतर कळणार. आणि आजचा मराठा बाप मराठा तरी पण तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र कशाला पाहिजे असं कोण म्हणतंय हे तुम्ही ऐका. दादा, संभाजीराजे जे आहे ते तुमच्या भेटीला येणार असल्याची माहिती कळते. काय तुमचं काय बोलणं झालंय किंवा मग किती वाजता भेट होणार, कशा पद्धतीत चर्चा होणार, कशा? आता चर्चा व्हायच्या आधीच कशावर चर्चा होणार आहे काय सांगा. आता ते आल्यावर चर्चा होईल आणि मग त्याच्यानंतर सांगल. कारण काय असतं एक आता सगळ्यांनाच इच्छा आहे आणि सगळ्यांनाच वाटतं की सध्या बदलाची शक्यता आहे. कोणी पण येऊ शकते. ती चर्चा आहे, ठरलं पुढं काहीच नाही ना. त्यामुळं आत्ताच कोणाला काही कुशंका प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. चर्चा आहे, ते आलेत किंवा नाही आलेत आणि ठरलंच काय नाही तरच आधीच चर्चा त्याला काहीच अर्थ नाही ना. आमचं युती होणार नाही होणार या आधीच चर्चेला काहीच अर्थ नाही. आता तशी येणार ते ही विषय 29च्या नंतरचा आहे. आता फक्त चर्चा. दादा, एक प्रश्न असा आहे की आजचा मराठा बाप मराठा तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र कशासाठी हवं, असं एक नाना पटोलेचा जुना व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतो सध्या. मी नाही बघितला बघतो मी ते. तुम्ही दाखवतो तुम्ही नाही असेल नाही मला माहिती, परंतु बघतो मी नंतर त्याच्यावर उत्तर देतो. जाय रे म्हणा पळ, मला दाखवतोय काय. मी दादांचा आदर करतो, रोज सांगतोय, रोज टीका नाही करत मी त्यांच्यावर. आदर करतोय, त्यांचा सन्मान करतोय रोज ते बी. आणि कालच त्यांना नाशिकमध्ये सांगितलं मी करत पण राहणार आहे. फक्त निलेश साहेबांनी एकदा त्यांना समजून सांगावं. आणि हे या माकडाला नाही विचारित नाही, तुझा आहे पळ काय बघतोय काय. असं सुद्धा म्हटलं आहे की सगळ्या पक्षांनी जर मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी जर केलेली आहे तर मग जरांगे यांचं काय म्हणणं आहे यावर? कोण म्हणतोय? तेच नेते काय म्हणलं की सर्वच पक्षांची जर तयारी असली आरक्षण देण्याची मराठा समाजाला तर जरांगे यांची प्रतिक्रिया काय? मग सगळ्याची तयारी ओबीसीतून असल्यावर आमचं काय संपला विषय. आम्हाला राजकारण करायचंच नाही आणि तेच सांगतो रोज. आत्ता डोळे उघडले का सरकारचे? डोळे उघडे ठेवत जा, कान डोळे उघडे ठेवत जा असं मनोज जरांगे पाटील सरकारला म्हणतात. आताशी कानं उघडे काय, आताशी कानं उघडे डोळे उघडले. मी रोज तेच सांगतोय ना. त्यासाठी माणसाने कानं डोळे उघडे ठेवले पाहिजे. मी रोज सांगतोय का आम्हाला राजकारणात नाही जायचं, देऊन टाका. सगळेच जर भूमिका आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचा विषय संपला आमचा. मराठी डोक्यावर घेऊन नसते यांना. संभाजीराजे दुपारी पत्रकारांशी बोलताना माझे आणि जरांगे पाटील यांचा उद्दिष्ट एकच आहे, त्यामुळं मी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार. होईल ना. आता ती आल्याशिवाय काय सांगता येणार मला चर्चा कशावरती. चर्चा करणार, चर्चा होईल सुद्धा. कोणी पण चर्चेला येऊ शकता असं काय नाही ना. असं थोडं आहे की येणे येऊ नये त्याने येऊ नये. चर्चा होईल, त्याच्यानंतर काय चर्चा झाली आम्ही तुम्हाला सांगणारच आहेत. पण पुढं एकत्र आलोत हा विषय 29च्या नंतरच, ऑगस्टच्या नंतर. समाजाला विचारल्याशिवाय कुठलंच पाऊल होणार नाही. पण चर्चा होणार, समीकरणं बांधून ठेवणार आम्ही, हे मात्र खरं आहे. आज भेट होणार आहे अंतर्गत सरकार? आता कळतंय मला तुमच्याकडून, होऊ शकते. पाटील, आपल्या कार्यालयाचं काम सुरू आहे, त्याबद्दल काय सांगा? कधीपर्यंत कार्यालय सुरू होणार आहे? काय माहिती आता कवाशी उदय काम. ते आमचं काम लय दामनी असतं. आमचा लय मसाळा पांगलेला असतो. आणि कार्यालय सामाजिक आहे, राजकीय नाही. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. ओके.